जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीसाठी अवघे 2 दिवस शिल्लक असताना संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणात नवं समीकरण आकार घेत असल्याची चर्चा रंगली। दोन्ही शिवसेना एकत्र येत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मोर्चे बांधणी करत असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून मिळते आणि त्यामुळे भाजपच्या सत्तेच्या गणिताला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होते। सध्या शिंदेच्या शिवसेनेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार एकत्रित सहलीवर गेल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, अत्यंत नाट्यमय घडामोडी घडतायत, काय नेमकं घडतंय, काय माहिती समोर येते? सचिन, विक्रांत, सर्वात पहिला प्रयोग शिवसेना ही काँग्रेस सोबत जाऊ शकते असा पहिला प्रयोग राज्यातला 2017 मध्ये या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद सत्तेच्या निवडणुकीमध्ये झाला होता। त्यावेळेस भाजपला बाजूला ठेवून शिवसेना काँग्रेस सोबत गेली होती। हा पहिला प्रयोग होता आणि त्यानंतर तशीच परिस्थिती आणि त्याचीच पुनरावृत्ती यावेळेस होते का अशा देखील शक्यता व्यक्त केल्या जाते। त्याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 63 पैकी 23 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आले आहे। तर त्या पाठोपाठ शिवसेना, शिंदेची शिवसेना ही 21 जागांवरती विजयी झालेली आहे। त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना 9 जागेवरती आहे। आता तुरळक फरक शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये असल्याने या दोघांनाही अध्यक्ष आपलाच व्हावा अशा पद्धतीची आग्रही भूमिका आहे। त्यामुळे आता कुठेतरी भाजपला शह देण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं चित्र पडद्यामागे सुरू असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळेच दोन्ही शिवसेनेचे जे सदस्य आहेत ते सहलीला गुप्त ठिकाणी गेल्याची ते चर्चा आहे आणि आता शिवसेनेला भाजपला बाजूला ठेवून दोन्ही शिवसेना इथं एकत्र येऊन या ठिकाणी सत्ता स्थापनेचं गणित मांडतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्याचबरोबर जर महापालिकेमध्ये आपण पाहिलेत, महापालिकेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असताना देखील संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेऊन उपमहापौर पद आणि अनेक सभापती पद भाजपने दिले आहे। मात्र त्यानंतर पाठोपाठ 15 दिवसातच झालेल्या आहे निवडणुकीमध्ये शिवसेना असं का करते हा देखील एक जो प्रश्न आहे जो भाजपमध्ये उपस्थित केला जात आहे। त्यामुळे शिवसेनेमध्ये 2 गट आहेत। एक गटाची जी आहे भाजप सोबत जाण्याची तयारी आहे, मात्र दुसरा जो गट आहे तो दोन्ही शिवसेना सोबत जाऊन एकत्रित या ठिकाणी सत्ता स्थापनेचे गणित मांडताना या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे नाट्यमय घडामोडी पुढच्या 48 तासात, पुढच्या 24 तासामध्ये घडू शकतात। असं झालं तर हा पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची ही नांदी म्हणावं लागेल। धन्यवाद सचिन, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।